सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे। या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात उल्हासनगरच्या भाजपमध्ये अद्भुत गोंधळ पाहायला मिळाला। पॅनल क्रमांक 19 मध्ये पक्षाने मर्यादेपेक्षा जास्त उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने तांत्रिक पेच निर्माण झाली आहे। यामुळे पक्षाची मोठी नाचक्की झाली आहे। या गोंधळामुळे भाजपाच्या अधिकृत उमेदवार कोमल दिनेश लहारी यांना चक्क अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागत आहे, तर दुसरीकडे पक्षादेश न मानणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाने 29 महापालिकेच्या निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर केले। राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल, तर 16 जानेवारी 2026 ला निकाल लागेल। मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाकडून प्रयत्न केले जात आहे। पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत निवडणूक लढत आहेत। राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राजकीय समीकरणे बदलण्याचे बघायला मिळत आहे। भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट एकत्र येत मुंबई महापालिका निवडणूक लढत आहेत। मात्र इतर पालिकेत कुठे युती झाली तर कुठे स्वतंत्र पण निवडणुका लढवल्या जात आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदारापूर्वीच मुंबईच्या महापौर पदावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मागील 3 वर्षापासून जाणीवपूर्वक रखडवून ठेवणाऱ्या महायुती सरकारला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार चपराक लावली आहे। या पार्श्वभूमीवर सामन्याच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांच्या कारस्थानाचा पाढा वाचण्यात आला आहे। न्यायालयाने निवडणुकांच्या मार्गातील सरकारी बेड्या तोडल्या असल्या तरी सत्ताधारी मंडळी विधानसभेप्रमाणेच येथेही मतचोरी करतील असा गंभीर आरोप ठाकरे गटाने केला आहे। धुळे शहरातील गुरुद्वार परिसरात शीख धर्मीय बांधवांच्या 2 गटात तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे। रविवारच्या रात्री घडलेल्या या घटनेत दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली ती समोर आली, तसेच यावेळी गोळीबार देखील झाल्याची माहिती आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या ठिकाणी सध्या तणावपूर्ण शांतता पसरली आहे। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच सत्ताधारी पक्षातील तब्बल 17 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे। अशा प्रकारे मतदानापूर्वीच बिनविरोध उमेदवार निवडून येणे हा लोकशाहीसाठी धोका असल्याची चर्चा सुरू झाली आहे। यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून शिंदे सेना भाजप महायुतीचे सर्वाधिक म्हणजे 20 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत। यामध्ये भाजपाच्या 14 आणि शिंदे गटाच्या 6 नगरसेवकांचा समावेश आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बहुमताचा आकडा म्हणजेच मॅजिक फिगर 61 इतकी आहे, परंतु शिवसेना भाजपने मतदानापूर्वीच 20 नगरसेवक बिनविरोध निवडून आणल्याने आता केवळ त्यांच्या विजयीचं औपचारिकरित्या शिल्लक राहण्याचे म्हटलं जात आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। भारताची अंडर-20 क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे। वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात डीएलएस पद्धतीने विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे। आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय युवा संघाला मालिकेत विजयी आघाडी मिळवायची आहे, त्यामुळे हा सामना चुरशीचा होण्याची दाट शक्यता आहे। राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी प्रचार सुरू झालेला आहे। या दरम्यान उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठा झटका बसला आहे। मागच्या काही दिवसांपासून सगळ्याच पक्षात पक्षांतराचा सिलसिला सुरू आहे।
आधी तिकिटांच्या आश्वासनावर पक्षांतर होत होती. आता ज्या पक्षात आहोत तिथे तिकीट मिळालं नाही म्हणून रागापोटी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला जात आहे. असंच ठाण्यात घडलं आहे. ठाण्यात उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाकरे गटाचे परिवहन समितीचे माजी सभापती माजी नगरसेवक विजय काटकर कुटुंब यांनी शेकडो समर्थकांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्यातच ठाण्यातील मनसे उमेदवाराबाबत समोर आलेल्या व्हिडिओवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दात टीका केली आहे. एकनाथ शिंदेमध्ये हिंमत नाही, मर्दानगी असेल तर त्यांनी असे पाठीमागून खंजीर खुपसण्याचे उद्योग थांबवून समोर लढावे असं ओपन चॅलेंज संजय राऊत यांनी दिलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजाता आंबेडकर यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे गंभीर आरोप केले आहेत. महापालिका निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे या भाजपमध्ये जाणार. प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डील झाली आहे. सुजाता आंबेडकरांनी असा दावा केला आहे, आपल्या विरोधात भाजप आणि RSS जर निवडणूक लढवत असतील तर त्यांना तिकडेही हरवलं असतं. आपल्या विरोधात भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूला ही भाजपच आहे, कारण प्रणिती शिंदे ह्या भाजपासाठी काम करतात हे सर्वांना माहिती आहे, असा आरोप आंबेडकरांनी केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठी धमकी दिली आहे. फक्त धमकीच नाही तर आंदोलन थांबले नाही तर आम्ही हस्तक्षेप करू असं त्यांनी म्हटलं आहे. इराणमध्ये परिस्थिती सध्या हाताबाहेर जाताना दिसून येत असून इराणमध्ये सुरू झालेली निदर्शने अधिकच तीव्र होत आहे. दरम्यान मोठी माहिती पुढे येत असून देशातील वाढत्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी मॉस्कोला पळून जाण्याची शक्यता आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.